सुरक्षा, स्वच्छता आणि प्रवाशांच्या सुविधांना रेल्वे बजेटमध्ये प्राधान्य। पायाभूत सुविधांसाठी सार्वजनिक आणि खासगी भागीदारी वाढवणार, रेल्वेमध्ये एफडीआयचाही विचार। देशातली सगळी महत्त्वाची शहरं हाय स्पीडनं जोडणार, मुंबई आणि अहमदाबादमध्ये पहिली बुलेट ट्रेन, 18 नव्या मार्गांचं होणार सर्वेक्षण। रेट वगैरे काही कमी केलंच नाही आहे, मध्यमवर्गीयांसाठी अतिशय प्रॉब्लेम आहे। तिकीट दरवाढ माझ्या मते या लोकांनी मागे नाही घेतली, ती एक खेदजनक गोष्ट आहे। रेल्वे बजेटमध्ये मुंबईच्या पदरी याही वर्षी निराशाच, तिकीट वाढलं पण सुविधा नाहीत। कुठलीही मोठी गोष्ट ही महाराष्ट्राच्या लोकांच्या हिताची ही अजिबात त्याच्यामध्ये नाहीये। मराठवाड्याच्या बाबतीमध्ये तर काहीही त्याच्यामध्ये उल्लेख दिसत नाहीये। मी काल जे बोललो होतो त्याप्रमाणे काही झालेलं नाहीये म्हणून नाराजी आहे माझी। रेल्वे बजेटमध्ये महाराष्ट्राची घोर निराशा, काँग्रेस नेत्यांची टीका, शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनीही व्यक्त केली नाराजी। राज्यामध्ये नेतृत्व बदलाची शक्यता मुख्यमंत्र्यांनी फेटाळली, नेतृत्व बदलाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। राज्यात मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये शिक्षण हक्क कायदा धाब्यावर, राज्यातली 21,24,000 मुलं शिक्षणापासून वंचित, संघर्ष वाहिनी संस्थेच्या सर्वेक्षणामध्ये झालं उघड। मराठवाड्यात परभणीमध्ये पावसाचं आगमन, औरंगाबादच्या काही भागामध्येही पावसाच्या सरी, शेतकरी मात्र आणखी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत। आणि संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबांची पालखी पंढरपूरमध्ये दाखल, चंद्रभागेच्या तीरी फुलला वैष्णवांचा मेळा।